नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 17 ऑगस्ट करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघायचंय। सोबत मित्रांनो, तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच जर तुम्हाला जॉइन करायची असेल किंवा घटकपूर्व परीक्षेसाठी तर तुम्ही आपल्या अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून ही बॅच जॉइन करू शकता। या व्यतिरिक्त PYQ 360 डिग्री बॅच जी आहे तर त्याची जी ऑफर होती ती आता हळूहळू ऑफर चेंज होते। जसं जसे विद्यार्थी वाढताय प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे त्याची फीज वाढणार आहे। तर त्यामुळे ज्या फीला तुम्हाला दिसते पटकन बॅच घेऊन टाका, कारण की त्याची फी आता वाढत चाललेली आहे। सो सध्या तरी आहेच कमी त्या मानाने फी, तर पटकन एनरोल करायचं आहे इफ यू आर इंटरेस्टेड। त्यानंतर अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉइन करा आणि काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका। सो बघा, सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिला प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे किंवा केलेला आहे? तर भारताने 15 ऑगस्टला एकूण 80वा स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा केलेला आहे। सो जो पहिला होता तो आपल्याला माहितीच आहे, ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला। तर बघा, तसं जर आपण पाहिलं तर आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 79 वर्ष पूर्ण झाले। पण स्वातंत्र्य दिन कितवा आहे? 80वा आहे। सो बेसिकली 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, मग त्यानुसार तो पहिला होता। पुढे बघा, या वर्षीची थीम काय होती? तर 150 वर्ष म्हणजेच काय, 150 इयर्स ऑफ वंदे मातरम अँड युवा शक्ती फॉर विकसित भारत @ 2047। ठीक आहे। तर ऐतिहासिक बदल जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच संपूर्ण राष्ट्रगीत वंदे मातरम लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून अधिकृतपणे ऑफिशियली गायलं गेलेलं आहे। पुढे जाऊया। स्वातंत्र्य दिनाच्या बाबतीत काही गोष्टी इथे तुम्हाला बघा दिलेल्या आहेत किंवा स्वातंत्र्याविषयी, जसं की ब्रिटिश संसदेच्या कोणत्या कायद्याने भारताला स्वातंत्र्य मिळालं? तर भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार मिळालं। स्वातंत्र्याच्या वेळी कोणते ब्रिटिश पंतप्रधान होते? क्लेमेंट ॲटली होते। तसंच भारताला कोणत्या देशाकडून स्वातंत्र्य मिळालं? युनायटेड किंगडम कडून मिळालं। 15 ऑगस्ट 1947 ला भारताचं स्वातंत्र्य सर्वप्रथम कोणी घोषित केलं? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी घोषित केलं, व्हाईसरॉय। आणि शेवटचे व्हाईसरॉय तसंच स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सुद्धा कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटनच होते। देन 15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री जवाहरलाल नेहरू नंतर संसदेला संबोधित करणारे पहिले सभापती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। आणि स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा सोहळा कुठे होतो? लाल किल्ल्यावर होतो। कोण फडकवतात? आपल्या देशाचे पंतप्रधान फडकवतात। पुढे जाऊया। ऑगस्ट 2026 मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या क्रीडा संस्थेची मान्यता निलंबित केली आहे? तर बघा, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया जी आहे तर याला सध्या सस्पेंड केलंय। थोडंसं काही मॅनेजमेंट व्यवस्थित न केल्यामुळे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे, त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेडरेशनच्या त्या वेळेवर नाही घेतलं, त्या अपयशाबद्दल। सो या सगळ्यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे आणि 12 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्काळ प्रभावाने त्याला सस्पेंड केलेलं होतं। तर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया बद्दल जर बघायचं झालं तर 1926 ला याची स्थापना झाली होती। मेघना अहलावत हे याचे अध्यक्ष आहेत। भारतीय टेबल टेनिस महासंघ जर आपण पाहिलं तर भारतातील टेबल टेनिसची राष्ट्रीय रेग्युलेटरी बॉडी आहे। पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ई-रुपीची पूर्णपणे अंमलबजावणी करणारा भारतातला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे? तर चंदीगड आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनी भारतामध्ये पहिल्यांदाच काय केलंय? तर जे काही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आहे त्या अंतर्गत अन्न अनुदानाचा जो काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा जो प्रोग्राम आहे त्या करण्यायोग्य त्या हस्तांतरणासाठी डिजिटल रुपया ई-रुपी टोकन लागू केलेलं आहे। मग लाभार्थी जे आहेत त्यांना पारंपरिक बँक खाते जे आहेत त्याऐवजी थेट त्यांच्या CBDC डिजिटल वॉलेटमध्ये प्रोग्राम करण्यायोग्य डिजिटल रुपया टोकन मिळणार आहेत। सो ही जी सबसिडी किंवा या अनुदानाची जी रक्कम आहे ती पूर्णपणे विशिष्ट उद्देशासाठी असेल। लाभार्थ्यांना फक्त ती सूचीबद्ध व्यापाऱ्यांकडून गहू आणि तांदूळ यांसारखी अन्नधान्य खरेदी करण्यासाठीच वापरतील। नाहीतर असं होत होतं ना की घेत होते पैसे आणि कशासाठी लोक वापरतात, पण आता हे
त्यासाठीच योग्य उपयोगी ठरेल. सो या मॉडेलचं मुख्य उद्दिष्ट आहे की सार्वजनिक निधीच्या वितरणामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन द्यायचं आणि अनुदानाचा अपहार किंवा गळती रोखणं हे आहे. नायजेरियामधील लागोस येथे आयोजित कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने सर्वसाधारण विजेतेपदाचा किताब विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी पटकावला आहे? तर मित्रांनो, भारताने हा किताब पटकावलेला आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. सो लागोस मध्ये आयोजित राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धा जी झाली होती 2026 ची, भारताने पहिल्यांदाच सर्वसाधारण विजेतेपद आणि प्रतिष्ठित विल्किन्सन तलवार चषक जिंकलाय. 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ गटांमध्ये एकूण 35 मेडल्स आपण जिंकले, ज्यामध्ये 13 गोल्ड, 8 सिल्वर आणि 14 ब्रॉन्झ मेडल्स होते. तर या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान मिळाले आणि ही जी विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी आहे ती जिंकायला भारताला हेल्प झाली. ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेच्या कोणत्या विभागाच्या 660 किलोमीटर मार्गावर स्वदेशी कवच 4.0 सिस्टम बसवण्यास मंजुरी दिलेली आहे? तर ऑप्शन नंबर 4 इज्जतनगर डिपार्टमेंट. ठीक आहे. सो भारतीय रेल्वेने काय केलं, उत्तर पूर्व रेल्वे जी आहे त्याचा इज्जतनगर डिपार्टमेंटच्या 660 किलोमीटर मार्गावरती स्वदेशी कवच 4.0 प्रणाली बसवायला मंजुरी दिली. जवळपास 295 रुपये कोटी इतका अंदाजित खर्च आहे आणि यापूर्वी भारतीय रेल्वेने दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा उच्च घनतेच्या कॉरिडॉर सोबत 1452 किलोमीटर मार्गावर कवच आवृत्ती 4.0 जी आहे ती सुरू केलेली होती. सो बेसिकली हे कवच सिस्टम काय, आर्मर सिस्टम काय, तर भारताची स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली आहे जी समोरासमोरची टक्कर आणि सिग्नल ओव्हरशूट यांसारखे जे ऍक्सिडेंट्स आहेत ते टाळण्यासाठी मदत करते. ऑगस्ट 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील ग्रंथालये एकीकृत करण्यासाठी कोणतं ऍप सुरू केलेलं आहे? तर ग्रामीण ज्ञान सेतू ऍप त्यांनी सुरू केलेला आहे. सो केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये जे काही ग्रंथालय त्यांना एकत्र करण्यासाठी किंवा एकात्म करण्यासाठी हे ग्रामीण ज्ञान सेतू ऍप सुरू केलं. पद्मश्री S.R. रंगनाथन यांच्या जयंती दिनी, जो राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून सेलिब्रेट करतो आपण 12 ऑगस्ट 2026 ला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हे ऍप सुरू करण्यात आलेलं आहे. सो बेसिकली या डिजिटल नेटवर्कचं मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे, तर जे काही ग्रामीण भागांमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत किंवा तरुण आहेत त्यांच्यामध्ये वाचनाची संस्कृती रुजवली गेली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांना चांगलं संसाधनं उपलब्ध करून देणं हे याचं मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी ऑगस्ट 2026 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या IIHT च्या सूत्र 2026 च्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कुठे केलं? तर नवी दिल्लीमध्ये केलं. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. सो त्यांनी नवी दिल्लीमध्ये याचं उद्घाटन केलं. याचं आयोजन वस्त्रोद्योग मंत्रालय जे आहे त्याच्या विकास आयुक्त हातमाग कार्यालयाद्वारे केलं जातं. थीम होती 2026 ची IIHTC व्हिविंग द फ्युचर ऑफ द इंडियन हँडलूम सेक्टर, एज्युकेट, इनोव्हेट अँड ट्रान्सफॉर्म. भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था जे आहेत त्यांना तांत्रिक शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग सहकार्यासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून पुनर्स्थापित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. ऑगस्ट 2026 मध्ये महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि तंत्रज्ञानवरील 8व्या ब्रिक्स कार्यगटाची 3 दिवसीय बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे गोवा. ऑप्शन नंबर 2. महासागर आणि ध्रुवीय विज्ञान तंत्रज्ञान यावरची जी 8वी ब्रिक्स कार्यगटाची 8 ऑगस्ट 2026 ची 8वी ही जी ऑगस्ट 2026 ची 3 दिवसाची बैठक होती 12 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान, ती गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. मग याचं आयोजन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे केलं जातं. सो बघा, 2026 सालासाठीच्या कार्यगटाचे अध्यक्ष आणि NCPOR चे संचालक डॉक्टर थंबन मेलोत यांनी याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, UAE आणि इंडोनेशिया येथले शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. ब्रिक्स नेशन. देन पुढे जाऊया. ऑगस्ट 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स ग्रुप इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसेस अहवालानुसार भारतातील कोणत्या व्यावसायिक कुटुंबाने या लिस्टमध्ये पहिलं स्थान पटकावलंय? तर अंबानी फॅमिली. ऑप्शन नंबर 3. अंबानी कुटुंब जे आहे तर त्यांनी या
बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसेस मध्ये फर्स्ट पोझिशन जी आहे ती रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजेच अंबानीच्या कुटुंबाने मिळवलेली आहे. तर यामध्ये एकूण जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं इव्हॅल्युएशन अंदाजे रुपये 25.82 लाख कोटी इतके आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 8.5% घट झाली आहे. तरी पण ते अव्वल स्थानी आहेत. सो फर्स्ट अंबानी कुटुंब आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज, देन आदित्य बिर्ला समूह आहे, कुमार मंगलम बिर्ला यांचं कुटुंब आणि तिसरे जिंदाल कुटुंब, JSW चे स्टील जे आहे तर त्याची फॅमिली. नेक्स्ट ऑगस्ट 2026 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे विशेष तज्ञ सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे गौतम रंगराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो युरोप मधली ब्रिटन आपल्याला माहितीये कंट्री, लंडन राजधानी, अँडी बर्नहॅम पंतप्रधान आहेत, पाऊंड स्टर्लिंग हे त्यांचं चलन आहे. तर त्यांनी भारतीय वंशाचे रणनीतिकार आणि मध्यम कार्यकारी गौतम रंगराजन जे आहेत त्यांची रचना आणि प्रक्रिया या विषयावर तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट 2026 मध्ये नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन आणि सहकार नवक्रांती कार्यक्रमाचा शुभारंभ कुठे केलेला आहे? तर ऑप्शन नंबर 3 मुंबई या ठिकाणी केलेला आहे. सो बघा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह जे आहेत त्यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्या नवीन कार्यालयाच्या संकुलाचं शारदा सदन फोर्टचं उद्घाटन केलं आणि सहकार नवक्रांती कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. सो याचं मुख्य उद्दिष्ट शहरी सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणं आणि त्यांची सायबर सुरक्षा मजबूत करणं तसंच बँकिंग क्षेत्राचं डिजिटलायझेशन करणं हे आहे. नेक्स्ट, फाळणीचा भीषण स्मृती दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? सो फाळणी झाली होती 14 ऑगस्ट, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. दरवर्षी 14 ऑगस्टला जी भारत पाकिस्तान फाळणी झाली होती तर त्याचा भीषण स्मृती दिन साजरा केला जातो. सो यावेळी पंतप्रधान जर आपण पाहिलं तर 2021 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 14 ऑगस्टला आपण काय करणार तर स्मृती दिन म्हणून सेलिब्रेट करणार याची घोषणा केली. आणि 1947 मध्ये भारताच्या फाळणी दरम्यान ज्यांनी काही व्यक्तींनी प्राण गमावले होते आणि असह्य दुःख विस्थापनाला सामोरे गेलेले जे कुटुंब होते त्या फाळणीच्या दरम्यान तर त्यांच्या स्मृतीला हा दिवस समर्पित आहे. कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने ऑगस्ट 2026 मध्ये नागरिकांसाठी गरुड नावाची स्वदेशी उच्च रिझोल्युशन दुर्बीण प्रक्षेपित केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे इंडिया ऑप्टेल लिमिटेड, ऑप्शन नंबर 2. सो संरक्षण क्षेत्रामधील सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारतीय ऑप्टेल लिमिटेडने नवी दिल्ली या ठिकाणी नागरी आणि गैर लष्करी बाजारपेठेसाठी स्वदेशी गरुड उच्च रिझोल्युशन दुर्बिणीचं अनावरण केलेलं आहे. ही जी दुर्बीण आहे तर इंडिया ऑप्टेल लिमिटेडची एक सब कंपनी असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी डेहराडूनने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून डेव्हलप आणि उत्पादित केली आहे. यामध्ये 8x मॅग्निफिकेशन कॅपॅसिटी आणि 7.6 डिग्रीचं विस्तृत दृश्य क्षेत्र आहे ज्यामुळे दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहायला मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन, ऑगस्ट 2026 मध्ये आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणत्या उपक्रमाच्या अंमलबजावणी आणि प्रोत्साहनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर वन हब वन स्टँडर्ड, एक वनस्पती एक मानक. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 2 करेक्ट उत्तर आहे. सो एक औषधी वनस्पती एक मानक या उपक्रमाची अंमलबजावणी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने. तर भारतामधील पारंपरिक वैद्यक प्रणालीमध्ये आयुर्वेद, सिद्ध, सोवारिकबा, युनानी आणि होमिओपॅथी यामध्ये वापरले जाणारे जे काही औषधी वनस्पती आहेत त्यासाठी वैज्ञानिक आणि एकसमान गुणवत्ता मानके विकसित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. लास्ट क्वेश्चन आजचा, ऑगस्ट 2026 मध्ये एस.एन. बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्र आणि अशोका विद्यापीठातील संशोधकांनी कर्करोगाचा पुनरुद्भव होणाऱ्या पेशी शोधण्यासाठी कोणत्या AI आधारित प्रणाली विकसित केलेली आहे? तर ॲक्सेंट, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. ॲक्सेंटचा फुल फॉर्म आहे AI बेस्ड कॅन्सर स्टेम लाईक सेल प्रोफाइलर अँड निओप्लाझम डिकॉन्व्हल्युटर. सो इथे जर आपण पाहिलं तर ऑगस्ट 2026 मध्ये एस.एन. बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्र आणि अशोका विद्यापीठातील संशोधकांनी ट्यूमरची पुनर्निर्मिती करणाऱ्या लपलेल्या कॅन्सर स्टेम सेल्स ज्या आहेत त्या शोधण्यासाठी ॲक्सेंट नावाचं AI बेस्ड फ्रेमवर्क जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे.
तर ही जी फ्रेम आहे ती ट्युमरच्या जीन अभिव्यक्ती डेटाचा जे काही वापर आहे तो करून ट्युमरची पुनरावृत्ती, त्याचबरोबर मेटास्टेसिस आणि उपचारांना प्रतिकार यासाठी जबाबदार असलेल्या दुर्मिळ कॅन्सर स्टेम सारख्या पेशी काय करते, डिटेक्ट करते. तर आज आपण 18 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन शेवटपर्यंत करायचंय आणि बॅच जी आहे तलाठी भरतीची ऍडमिशन ओपन आहेत अजून सुद्धा. जर तुम्हाला जॉईन करायची असेल घटक पूर्व परीक्षेची बॅच तर तुम्ही अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. बाकी टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करून ठेवा. मग आजचा पहिला प्रश्न आहे, कोणते आदिवासी गाव भारताचे पहिले अधिकृत डार्क स्काय कम्युनिटी बनणार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातलं नाशिक जिल्ह्यातलं उदमल नावाचं गाव आहे जे भारताचं पहिलं ऑफिशियल डार्क स्काय कम्युनिटी बनणारं गाव आहे. तर दुर्गम आदिवासी गाव आहे हे नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यामध्ये. तर यापूर्वी लडाख मधलं हानले हे भारताचं पहिलं डार्क स्काय रिझर्व बनलं होतं. सो डार्क स्काय रिझर्व आणि डार्क स्काय कम्युनिटी या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. मग डार्क स्काय इंटरनॅशनल कडून ही मान्यता मिळवण्यासाठी जे काही लोकल ग्रामपंचायत आहे पेसा अंतर्गत गावातील कृत्रिम आणि प्रखर प्रकाश प्रदूषण कमी करण्याचा ठराव जो आहे तो मंजूर केला आणि रात्रीचा आकाश आणि तारे स्पष्टपणे त्यामुळे दिसू शकतील. सो अंधारमय आकाश समुदाय म्हणजे काय, डार्क स्काय कम्युनिटी म्हणजे काय, तर असं शहर किंवा गाव किंवा खेडेगाव जे लाईट जे काही प्रदूषण होतं, पोल्युशन होतं ते थांबवण्यासाठी आणि नॅचरल रात्रीच्या आकाशाचं प्रोटेक्शन करण्यासाठी असाधारण प्रयत्न करते. मग इतर काही भारतातील प्रथम गोष्टी ज्या आपण आधी सुद्धा पाहिलेल्या आहेत तर त्या इथे तुम्हाला रिपीट मोड मध्ये दिलेल्या आहेत. थोडंसं याला रिवाइज करून घ्याल. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणती दूरदृष्टी जाहीर केली आहे? तर मित्रांनो, सप्तधारा दृष्टिकोन जाहीर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा स्वातंत्र्य दिनाचं ते स्पीच देतात. सो विकसित भारत @ 2047 याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 7 प्रमुख विकास क्षेत्रांचा समावेश असलेल्या सप्तधारा कॉन्सेप्टची घोषणा त्यांनी केली आहे. सो पुढच्या 5 ते 7 वर्षात देशाला नवीन तांत्रिक आणि आर्थिक उंचीवर नेणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मग या सप्तधारेमध्ये काय मुख्य आधार आहेत? तर पहिले मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन, दुसरे कृषी फार्मिंग, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, गतिशक्ती, त्याचबरोबर संरक्षण डिफेन्स, हरित व्यवस्था ग्रीन इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर. सो असे 7 आपल्याला मुख्य बेस दिसतात. कॅनेडियन ओपन टेनिस 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. इगा स्वियाटेकने कॅनेडियन ओपन टेनिस 2026चं महिला एकेरी विजेतेपद जिंकलेलं आहे. सो पोलंडची आहे इगा स्वियाटेक. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पुरुष एकेरीमध्ये बेन शेल्टन, अमेरिकेचे, पुरुष दुहेरी विजेते जे आहेत ते ऑर्लॅन्डो लूज, राफेल माटोस ब्राझीलचे, आणि महिला दुहेरीमध्ये झेक रिपब्लिकच्या कॅटेरिना सिनियाकोवा आणि चीनची झांग शुआई. पुढे जाऊया. पाकिस्तानने आपल्या पहिल्या चंद्र रोवरचं नाव काय ठेवलंय ज्याला 2029 मध्ये चीनच्या चँग-ई-8 या अंतराळ यानासोबत चंद्रावर पाठवलं जाणार आहे? तर याचं नाव ठेवलेलं आहे जिन्ना-1. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. सो जिन्ना-1 हे त्यांनी नाव ठेवलेलं आहे. तर पाकिस्तान अंतराळ संशोधन आयोग जो आहे सुपार्को त्यांनी हे जाहीर केलंय. या मोहिमेचं उद्दिष्ट आहे की लुनार रोवर वैज्ञानिक संशोधन आणि अन्वेषणासाठीच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हा पाठवला जाईल. जिन्ना-1 चंद्राच्या पृष्ठभागावरचं भूगर्भशास्त्र, प्लाझ्मा आणि जे काही रेडिओ ऍक्टिव्ह वातावरण आहे त्याचा अभ्यास करणार आहे. सो हे पाकिस्तानचं पहिलं चंद्र रोवर असणार आहे जिन्ना-1. आशियातील पहिलं वाळवंटी थीमवर आधारित ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी आणि प्राणी उद्यान कोणत्या ठिकाणी बांधलं जात आहे? तर गुजरातमध्ये जुनाडिसा या ठिकाणी आशियातलं पहिलं वाळवंटी थीमवर डेझर्ट थीमवरती आधारित ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी आणि प्राणी उद्यान बांधलं जात आहे. तर बघा, बनासकंठा म्हणून जिल्हा आहे गुजरात मधला, तिथे हे जुनाडिसा शहर आहे. आशियातली पहिली थीम इथे तयार होते. सो हे आधुनिक उद्यान जे आहे ते जवळपास 103 हेक्टर शासकीय जमिनीवर पसरलेलं असेल. याची डेव्हलपमेंट जवळपास 542.14 कोटी रुपये खर्चाने केली जाते. यामध्ये पर्यटकांसाठी एक स्वतंत्र डे झू, दिवसाचं प्राणी संग्रहालय आणि सूर्यास्तानंतर निशाचार प्राणी पाहण्यासाठी 5 स्पेशल नाईट सफारी ज्या आहेत त्या कक्षांचा समावेश यामध्ये असेल.
कोचिन शिपयार्ड लिमिटेडने HS इकोफ्रेटर मालिकेमधील 7000 DW क्षमतेचं दुसरं आईस क्लास जहाज MS मारिया कोणत्या देशाच्या HS शिपहार्ट्स फर्मला सुपूर्द केलेला आहे? तर जर्मनीला सुपूर्द केलंय. सो कोचियन शिपयार्ड लिमिटेडने काय केलं, तर या महिन्यामध्ये 7000 DWT कॅपॅसिटीचं, इतक्या वॅट कॅपॅसिटीचं MS मारिया हे बर्फातून प्रवास करू शकणारं जे जहाज आहे ते जर्मन शिपिंग कंपनी HS शिपहार्ट्स UG अँड कंपनी KG याला काय केलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने जर्मन कंपनीसाठी बांधत असलेल्या 8 बहुउद्देशीय जहाजांच्या MPVच्या HS इकोफ्रेटर मालिकेतलं हे दुसरं जहाज दिलंय. या आधुनिक आणि इंधन कार्यक्षम जहाजाची रचना जी आहे ती नेदरलँडमधील ग्रुट शिप डिझाईन या कंपनीने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मध्य पूर्वेतील वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने फाल्कन स्ट्राईक नावाच्या आपल्या पहिल्या बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला करणाऱ्या ड्रोन टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली आहे? तर USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने ही घोषणा केलेली आहे. कारण पश्चिम आशियामध्ये जी काही सुरक्षा तणाव आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सेंटकॉमने फाल्कन स्ट्राईक नावाचं पहिलं बहुराष्ट्रीय आणि बहुक्षेत्रीय हल्ला करणारं ड्रोन टास्क फोर्स जो आहे त्याच्या स्थापनेची घोषणा केली आहे. सो अमेरिका आणि प्रादेशिक भागीदार जे आहेत तर त्यांच्याकडून मानवरहित प्रणाली हवाई, सागरी आणि पाण्याखालील एकत्र करून एक प्रभावी संरक्षण जाळं तयार करणं, तसंच याचं संचालन जे आहे ते US स्पेशल ऑपरेशन कमांड सेंट्रल मधील कर्मचाऱ्यांद्वारे केलं जाईल. रशियाने युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ओशाद बँक या बँकेशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवादात भारताच्या कोणत्या माजी सरन्यायाधीशांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर भारताचे माजी न्यायमूर्ती डॉक्टर DY चंद्रचूड यांची नियुक्ती इथे केलेली आहे रशियाने. युक्रेनच्या सरकारी मालकीची जी काही ओशाद बँक आहे त्याच्याशी संबंधित काय केलेलं आहे त्या विवादामध्ये यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केलंय. बेसिकली या वादाचं कारण काय होतं तर 2022 मध्ये जे काही रशियन लष्करी कारवाई झाली होती त्या दरम्यान डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सॉन आणि झापोर्झिया हे जे रिजन आहेत इथे ओशाद बँकेच्या मालमत्तेचं आणि व्यवसायाचं झालेलं जे नुकसान भरपाई आहे त्याच्याशी रिलेटेड हा विवाद होता. तर हे लक्षात ठेवा. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी हातकारघा हातमाग अनुभव केंद्राचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर मित्रांनो याचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये जनपथ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर भारताच्या समृद्ध हातमाग वारशाला प्रोत्साहन देणं, पारंपरिक ज्ञान, समकालीन डिझाईन, उद्योजकता व किरकोळ विक्री एकाच छताखाली सादर करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, हिमालयन प्रदेशात प्रचलित असलेल्या सोवा रिग्पा या पारंपरिक वैद्यक प्रणालीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वर्ष 2025 चा केंद्रशासित प्रदेश लडाख राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर पद्मा गुरमेत यांना हा पुरस्कार प्रदानित करण्यात आलाय. लेह येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाच्या संचालिका आहेत डॉक्टर पद्मा गुरमेट, त्यांना हा प्रदान करण्यात आलाय. तर सोवा रिग्पा पारंपरिक वैद्यन प्रणालीच्या जतन, संवर्धन आणि विकासातील त्यांच्या विशेष योगदानासाठी त्यांना हा सन्मान जो आहे लडाख केंद्रशासित प्रदेश राज्याचा तो त्यांना काय करण्यात आले 2025 सालचा पुरस्कार प्रदानित करण्यात आलेला आहे. सो विनय कुमार सक्सेना जे लडाखचे राज्यपाल आहेत तर 22 ते 25 वर्षासाठीचे लडाख केंद्रशासित प्रदेश राज्य पुरस्कार 36 व्यक्तींना प्रदानित करण्यात आलेले आहेत. तर लडाख आपल्याला माहितीये 31 ऑक्टोबर 2019 ला तो केंद्रशासित प्रदेश बनला. लेह ही लडाखची राजधानी आहे. बघा सोबत सोबत जम्मू काश्मीर पण एक सेपरेट केंद्रशासित प्रदेश या दिवशी बनलेला आहे. केंद्र सरकारने देशात शिपिंग कंटेनर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी रुपये 10,000 कोटींच्या तरतुदीसह कोणती योजना मंजूर केली आहे? तर कंटेनर उत्पादन सहाय्यता योजना जी आहे ती मंजूर केलेली आहे. बेसिकली कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असिस्टन्स स्कीम जी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत घोषित करण्यात आली. तर यासाठी जवळपास 10,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत 5 वर्षात. आणि याचा उद्देश आहे की भारताची वार्षिक शिपिंग कंटेनर उत्पादन क्षमता जी आहे ती जवळपास 10 पटीने वाढून 7.5 लाख TEUs पर्यंत नेणं आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणं. तर नोडल एजन्सी असणारे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन,
उत्तराखंड उच्च न्यायालय नैनितालवरून कोणत्या ठिकाणी स्थलांतरित केले जाईल? तर मित्रांनो, लामाचोर हल्द्वानी या ठिकाणी उत्तराखंड मधलं जे काही हायकोर्ट आहे नैनितालला जे होतं ते आता हल्द्वानीला शिफ्ट केलं जाईल. सो उत्तराखंड सरकारने त्याला मंजुरी दिली ऑफिशियली या स्थलांतरणाच्या प्रक्रियेला. नवीन कॅम्पस जे ते तराई पूर्व वन विभागाच्या भाकरा रेंज मधील 30 हेक्टर वनजमिनीवर हल्द्वानी रुद्रपूर महामार्गाजवळ म्हणजे NH05 जवळ लामाचोर येथे बांधलं जाईल. भारताचे उच्च न्यायालय जे आहे ते संविधानाच्या कलम 214 नुसार स्थापित करण्यात आलेली आहे. मग 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती. मनोज कुमार गुप्ता हे त्याचे विद्यमान आपल्याला काय दिसतात तर तिथले म्हणजे आपल्याला विद्यमान सरन्यायाधीश बघायला मिळतात. कोण बेसिकली त्या याचे ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या संस्थेच्या स्पायर लॅबने आर्ट पार्क आणि गुगलच्या सहकार्याने श्रावणी नावाचे ओपन सोर्स व्हॉइस AI मॉडेल प्रसिद्ध केले आहे? तर IISc बेंगळूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. IISc बेंगळूर ने काय केलेलं आहे तर स्पायर लॅबने त्यांच्या आर्टपार्क आणि गुगल यांच्या सहकार्याने श्रावणी नावाचे एक ओपन सोर्स व्हॉइस AI मॉडेल प्रसिद्ध केलेलं आहे. सो 65 भारतीय भाषा आणि बोली भाषांना ते समर्थन देत आहे, ज्यामध्ये 20 अनुसूचित भाषा, 45 प्रादेशिक बोली भाषा जसं की गारो, अंगिका, चकमा, कोकबोरोक, तुलू, बुंदेली आणि बज्जिका या समाविष्ट आहेत. स्वयंचलित भाषा ओळखण्याची सुविधा यामध्ये आणि त्यामुळे वापरकर्त्या किंवा त्या बोलण्यापूर्वी स्वतःहून भाषा निवडण्याची जी काही गरज आहे ती भासत नाही. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या भारतीय संशोधकाच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने ईशान्य भारतात कॅस्केड फ्रॉक्स अमोलोप्सच्या 3 नवीन प्रजाती शोधल्या आहेत? तर प्राध्यापक SD बिजू यांनी या नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत. सो शास्त्रज्ञांचे एक ग्रुपच होतात ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये. त्यांनी कॅस्केड फ्रॉक्स म्हणजे अमोलोप्स जे आहे याच्या 3 नवीन प्रजाती शोधल्या. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दिल्ली युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या पर्यावरण अभ्यास विभागाचे प्राध्यापक जे आहेत SD बिजू यांच्या नेतृत्वाखालील ते शास्त्रज्ञांचं पथक होतं, त्यांनी हा शोध लावलेला आहे. मग या 3 प्रजाती कोणत्या आहेत तर अम्माची कॉस्केड बेडूक त्रिपुराच्या जांगपुई टेकड्यांमध्ये सापडला. त्यानंतर सेंडेन्यू कॉस्केड फ्रॉग जो आहे तो नागालँड मधील सेंडेन्यू गावात सापडला आणि ब्युटिफुल कॅस्केड बेडूक जे आहे तर ते पश्चिम बंगालमध्ये आढळून आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, यावर डेफिनेटली क्वेश्चन बनू शकतो. इस्रायल जेरुसलेम येथे आयोजित पहिल्या भारत इस्रायल हॉकॅथॉनची कॉन्सेप्ट काय होती? तर याची कॉन्सेप्ट होती रिस्टोरेटिव्ह हेल्थ केअर. काय? पुनर्स्थापनात्मक आरोग्य सेवा. ही या जेरुसलेम मध्ये इस्रायल येथे झालेली जी काही पहिली भारत इस्रायल हॅकॅथॉन होती त्याची कॉन्सेप्ट होती आरोग्य सेवा आणि पुनर्वसनाशी रिलेटेड आव्हानांवर तंत्रज्ञानावर आधारित आणि परवडणारे उपाय शोधणे हे याचा मुख्य उद्देश होता. हॅकॅथॉन मध्ये दोन्ही देशातले 1300 पेक्षा अधिक तरुण विद्यार्थी आणि नवोन्मेषकांनी जे काही उन्मेषक आहेत नवीन त्यांनी सहभाग घेतला होता. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आज आपण 19 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सलग दुसऱ्या वर्षी ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. तर मॅग्नसने काय केलेले, नॉर्वेचा आहे, तर त्याने काय केलं तर सलग दुसऱ्यांदा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जे आहे चेसचं 2026चं विजेतेपद सुद्धा त्याने पटकावलं. फायनल मॅच मध्ये बेलारूसचा ग्रँडमास्टर डेनिस लाझाविसचा त्याने 2-0 ने पराभव केला. तर यामध्ये त्याला $2,50,000 मिळाले. त्याचबरोबर फ्रान्समध्ये पॅरिस येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया. या क्रीडा पुरस्कारांचा जर विचार केला तर काही इतर महत्त्वाचे पुरस्कार इथे तुम्हाला दिलेले आहेत. सो फ्रेंच ओपन वगैरे ऑलरेडी आपण पाहिलेले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, तायपे ओपन, फिजू, राईट, बुद्धिबळ. सो हे थोडंसं रिव्हिजन फॉर्मॅट मध्ये इथे दिलंय, याला थोडंसं बघून घ्याल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने निवृत्ती वेतनधारकांना 5 लाख रुपयापर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा देण्यासाठी संध्या किरण कॅशलेस हेल्थ केअर योजना सुरू केलेली आहे? तर कर्नाटक राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. 70 वर्षाखालचे जे काही सेवानिवृत्त म्हणजे रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत तर त्यांना कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पात्र अवलंबितांसाठी संध्या किरण कॅशलेस
आरोग्य सेवा योजना याला मंजुरी दिली आहे. तर या अंतर्गत जे निर्दिष्ट रुग्णालय आहेत त्यामध्ये दुय्यम, तृतीय म्हणजे सेकंडरी, टर्शरी आणि इमर्जन्सी उपचारांसाठी पर कुटुंब, पर फॅमिली ₹5 लाखापर्यंत वार्षिक कॅशलेस असणारे तर वैद्यकीय कवच प्रदान केलं जातं. मग कर्नाटक विषयी बाकी तुम्हाला माहिती असेल गोष्टी की मुख्यमंत्री DK शिवकुमार आहेत काँग्रेसचे, राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत, बेंगलुरू राजधानी आहे कर्नाटकची आणि लोकसभेमध्ये 28 जागा आहेत, राज्यसभेमध्ये 12 तर विधानसभेत 224. बघा तुम्हाला थोडंसं लाईक कोणत्या राज्यांमध्ये विधानसभा, विधान परिषद हे दोन्ही गृह जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी तू MBA कर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सो त्याच्यावरून थोडासा फायदा होईल. पुढे जाऊया. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सचे पहिले शीख लढाऊ वैमानिक कोण बनले आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे अर्शदीप सिंह डांग. हे काय बनलेले ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय वंशाचे फ्लाइट लेफ्टनंट आहेत ते अर्शदीप सिंग डांग. हे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स मध्ये वैज्ञानिक पद मिळवणारे पहिले शीख पायलट ठरले. सो बघा 14 ऑगस्ट 2026 ला नॉर्थ वेल्स मध्ये RAF व्हॅली जी आहे, RAF व्हॅली त्या ठिकाणी आयोजित जे काही फास्ट जेट पायलट पदवीदान समारंभ होता त्यामध्ये त्यांनी ही कामगिरी साधलेली आहे. सो अर्शदीप सिंग डांग यांचा जन्म चंदीगड येथे झाला असून त्यांचं कुटुंब जे ते पंजाब मधलं लुधियाना आणि अमृतसर मधले. त्याचबरोबर जर इथे ब्रिटनची इन्फॉर्मेशन जे की नेहमी आपण बघतोच. कोणत्या राज्यातून 140 वर्ष जुन्या परछा धरणाला जागतिक वारसा सिंचन संरचना याचा दर्जा 20 चा दर्जा देण्यात आलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश. ऑगस्ट 2026 मध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये झाशी जिल्हा जो आहे तर तिथे 140 वर्ष जुना जो परछा वेअर आहे म्हणजेच परछा धरण जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय आणि जलनिस्सारण आयोग जो आहे त्याने जागतिक वारसा सिंचन संरचनाचा दर्जा दिलाय. हे ऐतिहासिक धरण कुठे? तर बेटवा नदीवर बांधलेलं हे धरण आपल्याला बघायला मिळतं. तसंच याच्या बांधकामाची सुरुवात 1881 मध्ये झाली आणि 1886 मध्ये ते कंप्लीट झालं होतं. हे जे धरण आहे ते बेटवा प्रणालीचा एक मुख्य सोर्स आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधल्या दुष्काळग्रस्त बुंदेलखंड प्रदेशामधील 5 जिल्ह्यांना सिंचन पुरवण्याचं काम करतं. तर जागतिक वारसा सिंचन संरचना एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. तर जो हिस्टॉरिकल आणि प्राचीन सिंचन प्रणाली ज्या आहेत त्यांना जागतिक मान्यता देण्याचं काम करतं. हा दर्जा नवी दिल्ली मधल्या आंतरराष्ट्रीय सिंचन आणि जलनिस्सारण आयोग च्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मध्ये भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभाग 5 दिवसीय ब्रिक्स ICT ट्रॅक मीटिंगचे आयोजन कुठे करत आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्रात पुण्यामध्ये याचं आयोजन करत आहे. सो बघा दूरसंचार विभाग भारताची जी 2026 ब्रिक्सची भारताची अध्यक्षता आहे तर त्याखाली 17 ते 21 ऑगस्ट 2026 च्या पिरियड मध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये 5 दिवसीय ब्रिक्स ICT ट्रॅक बैठकीचं आयोजन करत आहे. सो यामध्ये 3 मेजर कार्यक्रम असतील ज्यामध्ये 7वी ब्रिक्स ICT वर्किंग ग्रुप मीटिंग जी आहे ती 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान, डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्सपो 20 ऑगस्ट आणि 12वी ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर्स मीटिंग 21 ऑगस्ट या 3 मीटिंगचा समावेश आहे. थीम काय? तर इनोव्हेट, कॉपरेट अँड ट्रान्सफॉर्म ICT फॉर अ रेझिलियंट फ्युचर. कोणत्या राज्यातील जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील 7 माहूत आणि वन कर्मचाऱ्यांना हत्ती संवर्धनासाठी राष्ट्रीय गजगौरव पुरस्कार 2026 प्रदानित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो जलदापारा राष्ट्रीय उद्यान जे आहे ठीक आहे तर जर आपण पाहिलं तर ते आहे कुठलं? पश्चिम बंगालचं. पण ते कुठे? तर याची जी घोषणा होती ती 13 ऑगस्ट 2026 ला विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये जे जागतिक हत्ती दिन जे झालं होतं त्याच्या 16 दरम्यान ही घोषणा करण्यात आली होती की राष्ट्रीय गजगौरव पुरस्कार 2026 जो आहे तो याला देण्यात येईल जलदापारा राष्ट्रीय उद्यानाला. सो जो हा पुरस्कार आहे तो पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे हत्तीचं संवर्धन, बचाव कार्य आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. सो पश्चिम बंगाल मधील जलदापारा राष्ट्रीय उद्यान जो आहे त्यातल्या 7 माहुतांना विनाशकारी पुरादरम्यान अडकलेले जे बंदी हत्ती आहेत आणि वन्यजीवांची सुटका करण्याच्या त्यांच्या धाडसी कृत्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. सो विकास खेरिया, राजीव ओराव, अजिबुल हक, अजित गबूर, मुमताज अलम, अमासूर खेरिया आणि दिलीप मुंडा तर हे त्यामध्ये व्यक्ती होते. सो पश्चिम बंगाल हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
14 ऑगस्ट 2026 ला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला इंडिया पोस्टने देशातील कोणत्या राज्यात तिरंग्याची पहिली ड्रोन डिलिव्हरी केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर 2. सो स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला इंडियन पोस्टने हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदाच ड्रोन जे आहेत त्या ड्रोनद्वारे तिरंग्याची डिलिव्हरी केली. सो इंडिया पोस्टच्या ड्रोनने मंडी मुख्य टपाल कार्यालयातून उड्डाण करून दुर्गम डोंगराळ भागामध्ये असलेल्या रेहदार शाखा टपाल कार्यालयामध्ये राष्ट्रध्वजाचं तिरंगाचं पार्सल पोहोचवलं. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधे यांनी या थेट ड्रोन डिलिव्हरीचं व्हर्च्युअल पद्धतीने ऑब्झर्वेशन करून उद्घाटन केलं. ठीक आहे. सो सुखविंदर सिंग सुखू हे काय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. पुढे जाऊया. 54 देशांमधून प्रवास करणारी पहिली सूर्यपथ तिरंगा जागतिक रिले 15 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथे समाप्त झाली. तर ही सुरू कुठून झाली होती मित्रांनो? फिजी येथून ही सुरू झाली होती. सो बघा, सूर्यपथ तिरंगा जे आहे तर जागतिक रिले आहे ती एक, जी फिजी मधील भारतीय उच्चायुक्तालय जे आहे सुवा येथे, तर तिथून सुरू करण्यात आली होती आणि उगवत्या सूर्याच्या मार्गाने 54 देशांमधून जात अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथे ते संपलं. सो याचं उद्दिष्ट होतं या रिलेचं की भारताची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक शक्ती, सॉफ्ट पॉवर जागतिक स्तरावर प्रदर्शित करणं. मग फिजी ओशनियाचा पार्ट आहे. सो ओशनिया जर तुम्हाला माहिती असेल, जो ऑस्ट्रेलियाच्या इथला जो पार्ट आहे, सगळे छोटे छोटे बेट, तर त्यामध्ये ओशनिया येतं, राईट. सो सुवा, चलन, जर आपण भांडवल बेसिकली जे काही भांडवल झाले इथे कॅपिटल, ठीक आहे, सुवा आहे आणि चलन जे आहे ते फिजी डॉलर आहे. ओके, राजधानी सुवा. अवजड उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनच्या संख्येच्या बाबतीत भारतात कुठलं राज्य अव्वल स्थानावर आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, महाराष्ट्र राज्य जे आहे ते आता यामध्ये अव्वल स्थानावर आलेलं आहे. बघा, टोटल 6985 स्टेशनचं यादीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आले ईव्ही चार्जिंग पॉइंट्स मध्ये. सो ही जी आकडेवारी आहे ती ऑगस्ट 2026 पर्यंतची आकडेवारी आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह संपूर्ण भारतामध्ये एकूण 67,657 ईव्ही चार्जर स्टेशन स्थापित करण्यात आले, ज्यामध्ये 1139 बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा समावेश आहे. महाराष्ट्र फर्स्ट आहे, देन कर्नाटकमध्ये 6805, उत्तर प्रदेशमध्ये 4493 चार्जिंग स्टेशन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने तीव्र दुष्काळ आणि डॅन्यूब नदीची घटती पाणी पातळी यामुळे आपली दुसरी चेरनावोडा अणुभट्टी जी आहे ती बंद केलेली आहे? तर रोमानिया, ऑप्शन नंबर 2. सो ऑगस्ट 2026 मध्ये रोमानियाने काय केलं, खूप सारा दुष्काळ पडल्यामुळे जी डॅन्यूबी रिव्हर आहे तिची पातळी पण घटली आणि खूप कमी पातळीवर ते पाणी गेलं, म्हणून चेरनावोडा अणुऊर्जा प्रकल्पातली दुसरी आणि शेवटची जी काही कार्यरत अणुभट्टी होती ती सुद्धा आता बंद केले, कारण पाणी लागतं यासाठी खूप. सो जुलै महिन्याच्या अखेरीला पहिलं युनिट बंद करण्यात आलं आणि 13 ऑगस्टला दुसरं युनिट सुद्धा नियंत्रित पद्धतीने बंद केलं. सो आता संपूर्ण प्लांट टेम्पररी ऑफलाईन झालेला आहे. रोमानियाची बुखारेस्ट राजधानी आहे, रोमानियन ल्यू करन्सी. पुढे जाऊया. फिबा महिला बास्केटबॉल लीग आणि आशिया WBL आशिया 2026 ची तिसरी आवृत्ती भारतात प्रथमच कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे बेंगलुरू. सो भारतामध्ये बेंगलुरूमध्ये फिबा महिला बास्केटबॉल लीग आशियाची तिसऱ्या पर्वाचं आयोजन करणार आहेत. 20 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान श्री कांतीरावा इंडोर स्टेडियम मध्ये आयोजित केली जाईल. याची पहिली आवृत्ती 2024 मध्ये चीनमध्ये चेंगडू या ठिकाणी, तर दुसरी आवृत्ती चीनमध्ये डोंगुआन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, डोंगुआन. पुढे जाऊया. फिबा बद्दल दिलंय तुम्हाला, इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन जे आहे तर याची स्थापना 18 जून 1932 ला झाली होती. स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा येथे मुख्यालय आहे आणि शेख सौद अल थानी हे अध्यक्ष आहेत. L&T लार्सन अँड ट्युब्रोने कोणत्या अमेरिकी कंपनीसाठी चेन्नईमध्ये भारतातला सर्वात मोठा NVIDIA B300 AI कारखाना उभारण्याचे कंत्राट जिंकले आहे? तर टुगेदर AI, ऑप्शन नंबर 2. सो बघा, ऑगस्ट 2026 मध्ये L&T लार्सन अँड ट्युब्रोने अमेरिकन AI क्लाउड कंपनी टुगेदर AI साठी चेन्नईमध्ये भारतातला सर्वात मोठा NVIDIA B300 AI फॅक्टरी उभारण्याचं कंत्राट जिंकलं. सो या सौद्याचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर जवळपास 10,000 ते 15,000 कोटी पर्यंत आहे. ही AI फॅक्टरी 10,000 NVIDIA B300 GPUs ने सुसज्ज असेल. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर AI मॉडेल्सला प्रशिक्षित करणं, चालवणं आणि त्यांचं अनुमान काढणं, संगणकीय कार्य हाताळण्यास मदत होईल. पुढे जाऊया. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली भारतीय स्पर्धा आयोग ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक कुठे आयोजित
करेल तर राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी. सो भारतीय स्पर्धा आयोग आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली ऑगस्ट 2026 मध्ये राजस्थानमध्ये उदयपूर शहरामध्ये ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. सो मी जयपूर राजस्थान म्हटलं, उदयपूर, सॉरी, 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. थोडंसं करेक्ट करून घ्याल. सो यामध्ये भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत रवनीत कौर, तर यांच्या विशेष भाषणाने या सभेची सुरुवात झाली. तर याचा उद्देश ब्रिक्स देशांमध्ये निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देणं आणि डिजिटल बाजारपेठा व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धा कायद्याच्या आव्हानांवर सहकार्य अधिक दृढ करणं हा होता. भारतीय लष्कराचे पहिले व्हीलचेअरवर असलेले मेजर जनरल सुनील कुमार राजधान निवृत्त यांचे निधन झाले. त्यांना कीर्तीचक्र कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आले? तर बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे? 1996, ऑप्शन नंबर 3. सो मेजर जनरल सुनील कुमार राजधान हे भारतीय लष्कराचे पहिले व्हीलचेअरवर असलेले जनरल होते. त्यांचं ऑगस्ट 2026 मध्ये वयाच्या 71व्या वर्षी निधन झालं. त्यांना 1996 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च शांतकालीन जो शौर्य पुरस्कार आहे कीर्तीचक्र आणि विशिष्ट सेवा पदक जे आहे VSM प्रदान करण्यात आलं होतं. कोणत्या राज्य सरकारने लिथियम आणि गॅलियम सारख्या महत्वपूर्ण खनिजांच्या अन्वेषणासाठी CSIR राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था म्हणजेच NGRI हैदराबाद सोबत करार केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश सरकारने हा करार केलेला आहे. हे अन्वेषण प्रामुख्याने आंध्र प्रदेशमधील कडप्पा खोऱ्यामध्ये वेंपल्ले आणि थुमलपल्ले परिसरामध्ये केलं जाईल. सो या अंतर्गत रुपये 140 कोटीचा खर्च आहे अंदाजित. 100% निधी राष्ट्रीय खनिज अन्वेषण ट्रस्ट द्वारे पुरवला जाईल. तर आज आपण 20 ऑगस्ट करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारकडून उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, दीप्ती गौर मुखर्जी यांची केंद्र सरकारकडून उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली ऑगस्ट 2026 मध्ये. तर याच्या सचिव होण्यापूर्वी ज्या दीप्ती गौर मुखर्जी आहेत त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामध्ये सचिव म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांच्या आधी 23 जुलै 2026 ला नरेश पाल गंगवार यांना या पदावर नियुक्त करण्याचा आदेश जो आहे तो जारी करण्यात आला होता. सो राष्ट्रीय भरती जर आपण पाहिली या वर्षीची तर वेगवेगळ्या गोष्टींचे अध्यक्ष जे आहेत तर ते तुम्हाला किंवा नवीन भरती नियुक्त्या ज्या आहेत त्या दिलेल्या, जसं की भारताचे नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आहेत, एअर मार्शल तेजपाल सिंग आहेत, त्याचबरोबर ते भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख झालेत. अलका नांगिया अरोरा जी आहे ती नव्या संरक्षण लेखा नियंत्रक CGDA आपल्याला हे दिसतात, ठीक आहे, CGDA दिसतात. त्यानंतर AN प्रमोद जे आहेत ते नौदलाचे नवीन उपप्रमुख आहेत. सो असे हे सगळे आपण कधी ना कधी पाहिलेले आहेत. तर एका वन स्लाइड मध्ये तुम्हाला इथे रिव्हिजन साठी दिलंय. पुढे जाऊया. केंद्र सरकारने PM E-ड्राईव्ह योजनेचा कालावधी 31 मार्च 2028 पर्यंत वाढवला. ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? तर गव्हर्नमेंटची जी PM E-ड्राईव्ह स्कीम आहे त्याची टाइमलाईन जी काही आहे ती थोडी एक्सटेंड केली आहे. तर ही योजना 1 ऑक्टोबर 2024 ला सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. आणि जर आपण पाहिलं तर 2024 पासून सुरू झाली, 1 एप्रिल 2024 पासून प्रभावी आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही नोडल मिनिस्ट्री येते. तर PM E-ड्राईव्ह जी आहे, इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेशन इनोव्हेटिव्ह व्हेकल इन्हान्समेंट, हा त्याचा फुल फॉर्म आहे. टोटल 11,900 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जी आहे ती या अंतर्गत करण्यात आली होती. सो बेसिकली जे EVs आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आपल्या देशांमध्ये, तर त्यांच्यावरचं अवलंब गतिमान करायचं, मोठ्या प्रमाणावर चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापित करायच्या, देशांतर्गत EV उत्पादन इकोसिस्टमला स्ट्रॉंग करायचं, हे याचं उद्दिष्ट आहे. मग केंद्र सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये याचा पिरियड वाढवलाय, 31 मार्च 2028 पर्यंत एक्सटेंड केलाय. आणि त्याच वेळी इलेक्ट्रिक दुचाकीसाठी E2W साठी असलेली सबसिडी निम्मी करण्यात आलेली आहे. रुपये 2500 प्रति किलोवॅट आवर, कमाल ती 5000 रुपये प्रतिवाहन केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेसिक ॲनिमल हजबंड्री स्टॅटिस्टिक्स 2025 नुसार 2024-25 या वर्षात भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर उत्तर प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4. उत्तर प्रदेश राज्य यामध्ये अग्रेसर आहे. जवळपास 19.1 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारताच्या एकूण दूध उत्पादनामध्ये 15.16% उत्तर प्रदेश योगदान देईल.
सो 2024-25 वर्षामध्ये भारताचं एकूण दूध उत्पादन 247.87 दशलक्ष टन इतकं आहे आणि यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर येतो. भारताचा वाटा 25% इतका जगभरामध्ये आहे. भारतात उत्तर प्रदेश, देन राजस्थान आणि मध्य प्रदेश हे टॉप 3 स्टेट्स आहेत जे सगळ्यात जास्त दूध प्रोड्यूस करतात. नेक्स्ट क्वेश्चन, 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 ला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कोणते गाणे प्रथमच गायले गेले? तर वंदे मातरम. येस, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. सो वंदे मातरम जे आहे तर या गीताच्या रचनेला यावर्षी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सो यावर क्वेश्चन येणार परीक्षेमध्ये आणि त्या निमित्ताने गीत उत्सवाचं मुख्य आकर्षण याला बनवण्यात आलं आहे. तर थीम होती इंडिपेंडन्स डे ची, तर इथे आपल्याला ती बघायला मिळते. 150 वर्ष 150 इयर्स ऑफ वंदे मातरम अँड युवा शक्ती फॉर विकसित भारत ॲट रेट 2047. सो वंदे मातरम भारताचं राष्ट्रगीत आहे आता. आणि म्हणजे जर आपण पाहिलं तर जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत असं आपण त्याला हे करत होतो. सो आता इथून पुढे वंदे मातरम जे आहे त्याला बऱ्यापैकी काय केलं जाईल तर आपलं भारताचं राष्ट्रगीत म्हणून गायलं जाईल. बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली ते रचलं आहे. तर बंकिमचंद्रांनी त्यांच्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आनंदमठ 1882 यामध्ये त्या गाण्याचा समावेश केलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, इथे प्रश्न बनणार आहे तुमचा, त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवा. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील आशियाई सिंहांची संख्या 2015 मधील 523 वरून 2025 पर्यंत किती वाढवण्याचा अंदाज आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 891, ऑप्शन नंबर 1. सो 891 पर्यंत प्रोजेक्ट लायन अंतर्गत ही संख्या जी आहे ती वाढवण्याचा अंदाज आहे. गेल्या दशकामध्ये सिंहांच्या संख्येमध्ये 70% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आणि 2015 मध्ये त्यांची संख्या 523 होती. सो सध्या जर पाहिलं तर सिंहाचा वावरण्याचा प्रदेश जो आहे तो 2020 मधील जवळपास 30,000 चौरस किलोमीटर वरून वाढून 35,000 चौरस किलोमीटर झालेला आहे. सॅन होजे डेल पाल्मल प्रदेशामध्ये 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर मित्रांनो कोलंबिया, ऑप्शन नंबर 3. सो ऑगस्ट 2026 मध्ये कोलंबियाच्या पश्चिम भागामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू चोको विभागातील सान होजे देल पाल्मार जवळ होता. सो हा जो काही भूकंप होता तो 107 किलोमीटर खोलीवर झाला, म्हणजे त्याचा फोकस. तर तो मध्यम तीव्रतेच्या भूकंपाच्या श्रेणीत मोडतो. दक्षिण अमेरिकेमध्ये कोलंबिया एक महत्वाचा आपल्याला देश बघायला मिळतो. तर बोगोटा राजधानी आहे, कोलंबियन पेसो चलन आहे. अबेलार्दो देला एस्प्रिएला 36वे नवीन अध्यक्ष आहेत. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने कृषी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल थेट लाभ हस्तांतरण NSP DBT ही शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने? तर शिवराज सिंह चौहान, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान. तर त्यांच्या हस्ते हा शुभारंभ 10 ऑगस्ट 2026 ला करण्यात आला. ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था जी आहे पुसा नवी दिल्ली, तर इथून ते हे केलं. तर ही जी योजना आहे या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर देशभरातल्या 6,000 पेक्षा जास्त कृषी विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये रुपये 21.35 कोटी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. याचं उद्दिष्ट आहे की जे काही राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आहे आणि थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर महिना शिष्यवृत्ती आणि फेलोशिपची रक्कम कुठल्याही विलंबाशिवाय डिरेक्टली त्यांच्या बँक खात्यात वितरित करणं. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित 800 किलोन्यूटन फुल फ्लो स्टेज कंबशन FSSC चं रॉकेट इंजिनचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 एव्हरेस्ट. सो एव्हरेस्ट हे त्या इंजिनला नाव देण्यात आलेलं आहे. बंगळूर स्थित अवकाश तंत्रज्ञान स्टार्टअप आहे ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीजने याला डेव्हलप केलंय. तर हे इंजिन लिक्विड ऑक्सिजन आणि जे काही लिक्विड मिथेन आहे तर त्यावरती त्याच्या प्रणोदकावर चालणार आहे. यामुळे भारताचा हे जे टेक्नॉलॉजी यामुळे भारत, रशिया आणि अमेरिका, चीन यांच्यानंतर पूर्ण प्रवाह टप्प्याटप्प्याने ज्वलन कंबशन जे ते तंत्रज्ञान साध्य करणारा चौथा देश ठरलाय. कोणानंतर? रशिया, अमेरिका आणि चीन नंतर. सो हे भविष्यातील पुनर्वापर करण्यायोग्य मध्यम उंचीच्या प्रक्षेपण वाहनासाठी डिझाईन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संसदेने मंजूर केलेल्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल 2026 ने कोणता ब्रिटिशकालीन कायदा रद्द करून त्याची जागा घेतलेली आहे? तर
ब्रिटिशकालीन कायदा होता बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891. सो याची जागा आता 2026 ने घेतलेली आहे. हा कायदा रद्द करण्यात आलाय. नाव सेम ठेवलं 2026. आता ऍक्टचं ते बिल बघायला मिळतं आपल्याला सध्या. सो हे जे मंजूर केलंय हे बिल आणि 135 वर्ष जुना जो कायदा होता बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891 त्याला रद्द केलंय संसदेने. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 ऑगस्ट 2026 ला लोकसभेमध्ये हा जो काही बिल होतं हे बिल सादर केलं आणि लोकसभेने 5 ऑगस्ट 2026 ला आणि राज्यसभेने 10 ऑगस्ट 2026 ला मंजुरी दिली. तर आधुनिक डिजिटल आणि व्हर्च्युअल बँकिंग, क्लाउड स्टोरेज आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी यांना न्यायालयीन कार्यवाहीमध्ये पुरावा म्हणून वैध आणि ग्राह्य ठरवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स नावाचं कोणाचं आत्मचरित्र प्रकाशित केलंय? तर रामनाथ कोविंद. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. रामनाथ कोविंद भारताचे 14वे राष्ट्रपती. तर यांचं ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक नावाचं माय लाईफ माय स्ट्रगल्स हे जे आत्मचरित्र आहे ते मोदींनी प्रकाशित केलं. या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील संघर्ष, सार्वजनिक जीवन, देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा जो काही प्रवास आहे तर याचं वैयक्तिक वर्णन त्यांनी सादर केलेलं आहे. रोमानियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती मेडल्स जिंकले? तर 1 गोल्ड आणि 3 ब्रॉन्झ असे 4 मेडल्स भारताने जिंकलेले आहेत. सो बघा ही भाषाशास्त्र ऑलिम्पियाड रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एका विद्यार्थ्याला विशेष उल्लेख, सोहम अमित पेडणेकरला विशेष उल्लेख सुद्धा मिळालाय 4 मेडल्स व्यतिरिक्त. बाकी सुवर्ण पदक श्री लक्ष्मी वेंकटरामणीला मिळालं. कांस्य पदक आरव अनिल राव, निशांत शंकर लक्ष्मण आणि अद्वै मिश्राला मिळालं. असे 4 मेडल्स मिळाले. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील किती भौगोलिक स्थानांचं मानकीकरण करून भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. 27 प्लेसेस जे अरुणाचल प्रदेश मधले त्यांना आता काय करण्यात आलेलं आहे? तर मार्क करण्यात आलेलं आहे. सो जे काही 27 भौगोलिक स्थानं आहेत तर त्यांच्या वैशिष्ट्यांच्या नावांचं मानकीकरण करण्यात आलंय. त्यांचं जे काही भारतीय सर्वेक्षण विभागाचा ऑफिशियल मॅप आहे त्यामध्ये त्याचा समावेश केलाय. सो अरुणाचल प्रदेश मधील वस्त्या, स्मारके, तलाव आणि उंच पर्वतीय खिंडींचा समावेश करण्यात आलेला आहे. मग प्रशासकीय नोंदी आणि आपत्ती व्यवस्थापन नियोजनामध्ये प्रमाणित भौगोलिक नावांचा वापर केला जातो. जसं की इथे तुम्हाला एवढं दिसत नसेल पण सियांग झालं, त्यानंतर पिंकियांग झालं, इटानगर तर राजधानी आहे समजा, बोमडीला पास बघतो आपण, राईट. त्यानंतर जे काही इतर किबिथू आहे, दिबांग व्हॅली आहे, लोहित व्हॅली आहे. सो हे प्रदेश, तवांग आहे, हे ऍड करण्यात आलेले आहेत. मग बघा प्रमाणित प्रमुख पद तुम्हाला इथे हे दिलेले, जसं की निवासी क्षेत्रे आणि वस्त्यांमधले 29 स्पॉट्स जे आहेत ज्यामध्ये लोंगजू, माझा, त्यानंतर जसत हे जे 21 स्पॉट आहेत ते इथे दिलेत. छोटा कुंदनू, धनबाडी, प्रीतानगर, ठीक आहे, बैसाखी वगैरे आहे, सुनपुरा, शिवाजीनगर आहे, ज्योतिनगर आहे, बुद्ध मंदिर. देन माउंटन पासेस आहेत, जोला, रिझाला, पुकुरला, थांगला, जलसाटे, शंभो सरोवर म्हणून, शेरे थापा स्मारक आहे जे भारत चीन युद्ध होतं 1962चं तर त्या युद्धाशी संबंधित हे मेमोरियल बघायला मिळतं. ठीक आहे. तर भारतीय संविधानाची जी 55वी घटना दुरुस्ती 1986 ची तर त्या अंतर्गत अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987 ला भारतीय संघराज्याचं 24वं राज्य बनलं होतं. सो अरुणाचल प्रदेश राज्य 20 फेब्रुवारी 1987 ला भारताचं राज्य बनलं. पुढे जाऊया. RNP कॅट एच उपग्रह मार्गदर्शित हेलिकॉप्टर अप्रोच प्रक्रिया जी आहे कार्यान्वित करणारं भारतातलं पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर बेंगळुरूचं जे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. तर RNP कॅट एच रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मन्स कॅटेगरी एच ऑगस्ट 2026 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ बंगळुरू कर्नाटक मध्ये हे हेलिकॉप्टरसाठी काय केलेलं आहे? मार्गदर्शक अचूक नेव्हिगेशन अप्रोच प्रक्रिया जी आहे ती सुरू करणारं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. मग ही एक मॉडर्न किंवा एक प्रगत नेव्हिगेशन सिस्टम भारतीय विमानतळ प्राधिकरणाने डेव्हलप केली आहे. ही उपग्रह आधारित सॅटेलाइट बेस अशी सिस्टम आहे जी खराब हवामान, दाट धुके किंवा कमी दृश्यमानतेत सुद्धा हेलिकॉप्टरचं अत्यंत अचूक आणि सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करते.
कोणत्या राज्यातील होयसळ काळातील लक्ष्मीनारायण स्वामी मंदिरातून 12व्या शतकातील वीरगल्लू वीरशिला शिलालेख सापडलेला आहे? तर कर्नाटक. ऑप्शन नंबर 2. ऑगस्ट 2026 मध्ये कर्नाटक राज्यामधला हसन जिल्हा जो आहे तिथे असिकेरे तालुक्यामध्ये निरगुंडा गावामध्ये होयसळ काळातील लक्ष्मीनारायण स्वामी मंदिरात 12व्या शतकातलं वीरगल्लू म्हणजे वीरशिलालेख सापडलेला आहे. सो हा एक प्राचीन कन्नड शिलालेख आहे. त्यामुळे महान होयसळ शासक विष्णुवर्धन यांच्या मृत्यूच्या तारखेबाबतचा एक दीर्घकाळ चाललेला जो ऐतिहासिक वाद आहे तो मिटवायला हेल्प झालीये. तर वीरगल्लू मरावे नावाच्या एका स्त्रीने राजा विष्णुवर्धनच्या सैन्यातल्या होयसळ सैनिक आणि राजाच्या मृत्यूनंतर लवकरच शहीद झालेल्या बोप्पा नावाच्या आपल्या पतीच्या स्मरणार्थ हे बांधलं होतं. कोणत्या देशाच्या सिनेटने रशिया आणि इराणवर आर्थिक आणि व्यापार निर्बंध लादण्यासाठी लिंडसी ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 मंजूर केलाय? तर अमेरिकेच्या सिनेटने काय केलेलं आहे तर हा ऍक्ट मंजूर केलाय. 86 आणि 11 अशा बहुमताने ते मंजूर झालंय. सो दिवंगत रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलंय, जे या कायद्याच्या प्रमुख रचनाकारांपैकी एक होते. हे विधेयक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल आणि गॅस जे काही इम्पोर्ट करणाऱ्या पहिल्या 5 देशांवर भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया 100% शुल्क आणि निर्बंध लादण्याचा अधिकार देते. सो हा जो कायदा 1996च्या इराण निर्बंध अधिनियमाची मुदत जी आहे ती 2021 पर्यंत वाढवतो आणि ज्यामुळे इराणला त्याच्या ऊर्जा आणि शस्त्र क्षेत्रासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतींपासून वंचित ठेवलं जात होतं. आज आपण 21 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. मग आजच्या प्रश्न उत्तरांना पहिला प्रश्न आहे, भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या लष्कराच्या मानद जनरल पदाने सन्मानित करण्यात आलेला आहे? सो भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? पहिल्यांदा तर जनरल धीरज सेठ आहेत. त्यांना नेपाळ देशाच्या मानद जनरल या पदाने सन्मानित करण्यात आलेला आहे ऑगस्ट 2026 मध्ये. तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते काठमांडू या ठिकाणी एक विशेष समारंभामध्ये हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. आणि ही जी मानद पदवी मिळवणारे भारतातले पहिले लष्कर प्रमुख जनरल KM करियप्पा होते, ज्यांना 1950 मध्ये मिळाला होता. सो नेपाळची इन्फॉर्मेशन. पुढे जाऊया. 2.79 किलोमीटर लांबीच्या सुंगल बोगद्याचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? सो सुंगल बोगदा, सुंगल टनल हे जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे, ज्याची लांबी 2.79 किलोमीटर इतकी आहे. तर जम्मू काश्मीर मधला जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्ग NH-144 जो बहुप्रतिष्ठित सुंगल बोगदा जो आहे त्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने कालीधर पर्वतरांगांमध्ये सुमारे 2.79 किलोमीटर लांबीचा हा जो बोगदा आहे तो बोगदा बांधलेला आहे आणि राजौरी आणि पुंछ मधील अंतर जवळपास 13 किलोमीटरने कमी झालेलं आहे. सो याबाबत जर आपण इतर काही जम्मू काश्मीर मधले मुख्य बोगदे पाहिले तर झेडमोर बोगदा तुम्ही रिसेंटली मागे करंट मध्ये ऐकला असेल. जम्मू काश्मीर मधील गांदरबल जिल्ह्यामध्ये गगनगिरला काय करतो, सोनमर्गशी जोडतो. जोजिलावाला जो बोगदा आहे तो काश्मीर मधील गांदरबलला लडाख मधल्या द्रासशी जोडतो. आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा चेनानी नाशरी यांच्या दरम्यान जम्मू श्रीनगरच्या दरम्यान आहे. 9.28 किलोमीटर लांबीचा भारतातला सर्वात लांब असा कार्यक्षम रस्ता बोगदा आहे. पुढे जाऊया. मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची 15वी आवृत्ती 18 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या लष्करामध्ये आयोजित केली जात आहे? तर थायलंड आणि भारत यांच्या लष्कराच्या दरम्यान ही जी 2026 मध्ये 18 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान 15वी आवृत्ती आयोजित केली जाते ती संयुक्त लष्करी सरावाची आवृत्ती आहे. सो मैत्री म्हणून हा सराव आहे. यामागे भारतीय लष्कर आणि थायलंडचं रॉयल थाय आर्मी जी आहे यांचा समावेश होईल. सो भारतीय लष्कराकडून जनरली 9 गोरखा रायफल्सचे जवान सहभागी होत आहेत. तर विभावदी रंगसीत कॅम्प सुरत आणि थायलंड मध्ये याचं आयोजन आहे. त्याचबरोबर 14वी आवृत्ती सप्टेंबर 2025 मध्ये उमरोई मेघालय मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. जागतिक मानवतावादी दिन केव्हा साजरा केला जातो? सो वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे जो आहे तो 19 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो दरवर्षी. 2003 ला 19 ऑगस्टला इराक मधील बगदाद या ठिकाणी संयुक्त राष्ट्र मुख्यालयावर जो बॉम्ब हल्ला झाला होता त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. सो यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या त्या हल्ल्यामध्ये विशेष जे प्रतिनिधी होते सर्जिओ विएरा डी मेलू यांच्यासह 22 मदत कर्मचारी ठार झाले होते.
मग या वर्षीची थीम होती ऑनरिंग फॉलन ह्युमॅनिटेरियन्स अँड कॉलिंग फॉर ग्रेटर प्रोटेक्शन ऑफ हेल्थ केअर. पुढे जाऊया. भारतातील पहिले व्हर्च्युअल झू 14D सिनेमा आणि व्हर्च्युअल जंगल सफारी कुठे सुरू केलेली आहे? तर बघा, लक्षात ठेवायचे, मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणी भारतातलं पहिलं व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय आणि 14D सिनेमा जो आहे तसंच व्हर्च्युअल जंगल सफारीचं उद्घाटन केलं ऑगस्ट 2026 मध्ये मध्य प्रदेशमधल्या इंदोर या ठिकाणी. इंदोरमध्ये कमला नेहरू प्राणी संग्रहालयामध्ये म्हणजेच इंदोर प्राणी संग्रहालयात त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. 16 ऑगस्ट 2026 ला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. 14वे संवेदी प्रभावांनी जसं की हलणाऱ्या खुर्च्या, पाण्याचे फवारे, वाऱ्याचे झोत सुसज्ज असलेले हे 14D सिनेमाघर एक डिजिटल व्हर्च्युअल जंगल सफारी आणि एक इमर्सिव्ह 3D डोम थिएटरचा समावेश यामध्ये आहे. पुढे जाऊया. जलजीवन मिशन अंतर्गत 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ग्रामीण भागातील नळाच्या पाण्याची उपलब्धता 16.7% वरून 82.24% पर्यंत वाढली आहे. हे मिशन केव्हा सुरू झालं होतं? तर 15 ऑगस्ट 2019 ला हे मिशन सुरू झालं होतं. तर जलजीवन मिशन जे आहे 2019 मध्ये सुरू झालेलं 15 ऑगस्टला. तर यामध्ये 7 वर्ष पूर्ण झाली यावर्षी आणि यात ग्रामीण भागामध्ये नळाच्या पाण्याची उपलब्धता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढली. 16.7% वरून 82.24% पर्यंत वाढलेली आहे. ही जी योजना होती ती केवळ 3.23 कोटी म्हणजे 16.7% ग्रामीण घरांना नळाचं पाणी मिळत होतं आणि सद्यस्थितीमध्ये 15.91 कोटी म्हणजे 82.2% पेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत ते वाढलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचं जलजीवन मिशनच्या पुनर्रचनेला आणि त्याचा कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत वाढवायला मंजुरी दिली आहे. पुनर्रचित मिशनचं नाव जलजीवन मिशन 2.0 आहे. यासाठी एकूण 8.69 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणत्या एरोस्पेस कंपनीने 2 विरुद्ध किनाऱ्यांवरून केवळ 38.5 मिनिटांच्या अंतराने 2 फाल्कन 9 रॉकेट जे आहेत ते लॉन्च करून सगळ्यात कमी कालावधीच्या 2 अंतराळ मोहिमांचा नवीन विक्रम प्रस्थापित केलाय? स्पेसएक्सने. स्पेसएक्स ही जी आहे संस्था किंवा ही जी कंपनी आहे तर त्यांनी काय केलंय 15 ऑगस्ट 2026 ला 38.5 मिनिटाच्या अंतराने 2 विरुद्ध किनाऱ्यावरून 2 फाल्कन 9 रॉकेट जे आहेत ते लॉन्च केले आणि सगळ्यात कमी पिरियड मध्ये 2 जे स्पेस मोहीम आहेत त्यांचा नवीन रेकॉर्ड बनवलाय. याआधी ऑगस्ट 2024 मध्ये 2 स्टारलिंक मोहिमा होत्या. त्या दरम्यान 1 तास आणि 5 मिनिटांचा सगळ्यात कमी अंतराचा विक्रम जो आहे तो स्पेसएक्सच्या नावावर होता. मग बघा, पहिलं प्रक्षेपण जे आहे ते फ्लोरिडावरून केलं. कॅप कॅनोलवरून स्पेस फोर्स स्टेशनवरून पहिलं फाल्कन 9 रॉकेट जे आहे ते लॉन्च केलं आणि ज्यामध्ये ग्लोबल स्टारचे 8 कम्युनिकेशन सॅटेलाइट होते. त्यानंतर बघा, केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशन आहे फ्लोरिडाचं. त्यानंतर दुसरं जे आहे ते 38.5 मिनिटानंतर म्हणजे जवळपास तुम्ही म्हणा की अप्रॉक्स 40 मिनिटं किंवा अर्ध्या तासानंतर दुसरं लॉन्चिंग केलं कॅलिफोर्नियामधून अमेरिकेमध्ये वॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून. तर लगेचच हे लॉन्चिंग केलं ज्यामध्ये दुसरं फाल्कन 9 रॉकेट होतं. ही गुप्त अमेरिके स्पेस फोर्स मोहीम आहे. तर असं हे लॉन्चिंग केलं होतं. पुढे जाऊया. आयुष्यमान भारत योजना अधिकृतपणे लागू करणारं भारतातलं 36वं राज्य कोणतं आहे? तर पश्चिम बंगाल हे राज्य 36वं राज्य बनलंय ज्यांनी आयुष्यमान योजना जी आहे ती लागू केली आहे. बघा, 16 ऑगस्ट 2026 पासून ही योजना पश्चिम बंगालमध्ये ऑफिशियली सुरू केली आणि या अंतर्गत राज्यामधील जवळपास 1.5 कोटी कुटुंबांना म्हणजे 6 कोटी नागरिकांना दरवर्षी 5 लाखापर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार जे आहेत ते मिळतील. मग आयुष्यमान भारत जी योजना आहे पंतप्रधानांची सार्वजनिक आरोग्य योजना आहे तर याचं उद्घाटन रांची मधून झालं होतं, झारखंड मधून. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. 23 सप्टेंबर 2018 ला सुरू करण्यात आली होती योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत. या योजनेचं उद्दिष्ट आहे की आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, बीपीएल धारक जे आहेत, बिलो पॉवर्टी लाईन वाले, तर त्यांना आरोग्य विमा प्रदान करायचा. 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळेल म्हणजे आयुष्यमान कार्ड दिलं जातं. लाईक आपण जे वेगवेगळ्या कंपनी थ्रू आपले मेडिक्लेम काढतो तसे गव्हर्नमेंटचा मेडिक्लेम आहे समजा. पुढे जाऊया. ओणम सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला होता? दरवर्षी ओणम जो आहे तो या पिरियड मध्ये साजरा केला जातो केरळमध्ये. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. ओणम सण जो आहे तो प्रामुख्याने भारतातल्या केरळ राज्यात सेलिब्रेट होतो. 10 दिवसांचा कापणीचा उत्सव असतो जो 16 ऑगस्ट 2026 ला सुरू होऊन त्याचा मुख्य जर आपण पाहिला दिवस थिरुओणम म्हणतात तो 26 ऑगस्टला असणार आहे.
तर केरळचा सर्वात मोठा कापणीचा सण आहे राजा महाबलीच्या स्वागतासाठी आणि भगवान विष्णूच्या वामन अवताराच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. तिरुअनंतपुरम केरळची राजधानी आहे. पूर्वीचं नाव त्रिवेंद्रम होतं. केरळवरून केरळम पण केलंय आता. मुख्यमंत्री आहेत व्ही डी सतीशन, 13वे मुख्यमंत्री आहेत केरळचे. पुढे जाऊया. 17 ते 18 ऑगस्ट 2026 रोजी ब्रिक्स पर्यावरण कार्यगट आणि 12व्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठका कोणत्या भारतीय शहरात आयोजित केल्या होत्या? तर याचं करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर 1 नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे ही आयोजित केली होती. यामध्ये अध्यक्षस्थान भारताचे पर्यावरण आणि वन हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भूषवलं. तर थीम होती बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. मेघालयने मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी कोणत्या जिल्ह्यात एरी सिल्क विविंग साठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन केलंय? तर मेघालयमधील रिभोई जिल्हा जो आहे या ठिकाणी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी ऑगस्ट 2026 मध्ये एरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सिल्क विविंगचं उद्घाटन केलं. याचं उद्दिष्ट आहे की केंद्राचं सीईओ मुख्य उद्दिष्ट एरी रेशीम विणकामाची पारंपरिक कला, कौशल्य आणि संस्कृती जतन करणं आणि ती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणं. सो थोडंसं मेघालय राज्याविषयी क्विक बघूया. मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग. मेघालय राज्याची स्थापना झाली होती 2 एप्रिल 1970 ला 22वी घटना दुरुस्ती अधिनियम 1969 नुसार. तर नॉर्थ ईस्टर्न एरियाज पुनर्रचना ऍक्ट जो आहे 1971 चा, त्या अंतर्गत 21 जानेवारी 1972 ला पूर्ण राज्य म्हणून ते स्थापित झालं आणि भारताचं 21वं राज्य बनलं मेघालय. पुढे जाऊ. कोणत्या भारतीय कंपनीने भूतानच्या डक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनचे सोबत 920 मेगावॅट पुनस्तांगू 3 जलविद्युत प्रकल्पासाठी करार केलेला आहे? तर JSW निओ एनर्जीने हा करार केलेला आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर 920 मेगावॅट पुनस्तांगू 3 जलविद्युत प्रकल्पासाठीचा करार आहे. भूतानमध्ये एक विशेष उद्देशासाठी संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन करून बांधा, मालकी मिळवा, चालवा आणि हस्तांतरित करा. तर बूट या तत्वावरती ती विकसित केला जाईल. हा प्रकल्प भूतानच्या वांगडू फ्रोडंग जिल्ह्यामधील पुनस्तांगू नदीवरती उभारण्यात येतोय. सो हे इथे दिलंय. भूतानची राजधानी थिम्पू आहे. मुद्रा ग्लुटम आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कोणत्या शहरात इलेक्टोरल लिटरसी क्लब 2.0 ELC 2.0 आणि ECI नेट डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. पाटणा, बिहार. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ऑगस्ट 2026 मध्ये बिहारमध्ये पाटणा शहरातून हे जे ELC 2.0 आहे ते सुरू केलंय तो क्लब. आणि याचं उद्दिष्ट आहे की शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदान तसंच लोकशाही मूल्यांविषयी शिक्षित करायचं आणि जागरूक करायचं. तसंच या प्रसंगी इलेक्टोरल लिटरसी क्लबचा नवीन लोगो आणि लोकशाही शिका, लोकशाहीचं नेतृत्व करा ही नवीन टॅगलाईन देखील प्रसिद्ध करण्यात आली. ECI नेट बद्दल बघूया. एक डिजिटल व्यासपीठ आहे सर्वसमावेशक जे मतदार यादी रोल पासून ते मतदान पोल पर्यंतच्या निवडणुकीशी संबंधित सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देते. रोल पासून पोल पर्यंत. कोणत्या संस्थेने सायबर कुस्ती 2026 नावाचा राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि AI हॅकेथॉन सुरू केलेला आहे? तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था जी नवी दिल्लीची आहे निलीट. तर या संस्थेने काय केलं ऑगस्ट 2026 मध्ये जो सायबर कुस्ती नावाचा राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि AI हॅकेथॉन जो आहे तो सुरू केलाय. तर याचं उद्दिष्ट आहे शोधण्याच्या गतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सायबर सुरक्षा मूल्यांकनामध्ये मानवी निर्णय क्षमतेची चाचणी घेणं आणि ती ओळखणं. 15 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन पावलेल्या प्रख्यात शिल्पकार चंद्रशेखर वायशिल्पी यांना कोणत्या वर्षाचा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2024. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. सो चंद्रशेखर वायशिल्पी यांचं निधन झालं आपल्या या स्वातंत्र्य दिनी. तर त्यांनी लाकूड, दगड, पंचधातू कलेच्या माध्यमातून कल्याण कर्नाटकचा वारसा समृद्ध केला. त्याचबरोबर त्यांच्या पारंपरिक लाकडी कोरीव दरवाजासाठी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार जे आहे तर 2024 प्रदान करण्यात आला होता. आज आपण 22 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. करू शकता. सुरुवात करूया आपल्या प्रश्न उत्तरांना. आजचा पहिला प्रश्न आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31व्या दक्षिण विभागीय परिषदेची
UNFCCC ची बैठक कुठे घेतली आहे? सो ही 31वी मीटिंग होती. ही झाली आहे तमिळनाडूमध्ये महाबलीपुरम या ठिकाणी. सो 20 ऑगस्ट 2026 ला ही बैठक झाली होती. कुठे? तमिळनाडूमध्ये महाबलीपुरम या ठिकाणी. जे अमित शाह आहेत त्यांनी ही बैठक घेतली. बेसिकली त्याचं अध्यक्षस्थान या बैठकीचं अमित शाह यांनी भूषवलं होतं आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय आपल्याला बघायला मिळतात. तर 31व्या दक्षिण विभागीय परिषद ही झाली. तर यामध्ये बेसिकली काय चर्चा झाली, तर जे काही नदीचं पाणी वाटप आहे, कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या संदर्भात, तसंच त्याचं प्रादेशिक आणि जे काही राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. किनारी तसंच सागरी सुरक्षा आणि आंतरराज्यीय सीमा विवादांवर सुद्धा चर्चा झाली. मग इतर काही 2026च्या शिखर परिषदा इथे दिलेल्या आहेत. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2027 स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी आयोजित आहे. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 इथिओपियामधील अदिस अबाबा इथे आयोजित आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेची जी काही 62वी आवृत्ती 2026 ची ती जर्मनीमध्ये. जागतिक शासन शिखर परिषद 2026 UAE मध्ये दुबईमध्ये. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक 2026 ची स्वित्झर्लंडमध्ये दाओस या ठिकाणी. 52वी G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये. संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद CBD COP17 2026 अर्मेनियातील येरेवान या ठिकाणी. इम्पॉर्टंट आहे ही आपल्याला कॉप. त्यानंतर बघा कॉप जी आहे ती CBD ची, क्लायमेट चेंजची, 3 कॉप असतात, डेझर्टची, बरोबर. त्यानंतर इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये. वायमार ट्रॅगल स्वरूपामध्ये परराष्ट्र मंत्री स्तरावरची बैठक पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये पॅरिस येथे. त्यानंतर राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटी आसाम. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 भारतात. तर 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 भारतात. सो या सर्व परिषदांचे किंवा या बैठकींचं स्थान कुठे, तर ते मी तुम्हाला इथे सांगितलं. पुढे जाऊया. राष्ट्रीय महिला आयोगाने NCW महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी यशोदा AI हा उपक्रम कुठे सुरू केलेला आहे? तर मित्रांनो, जालंधर, पंजाबमध्ये जालंधर या ठिकाणी यशोदा AI हा उपक्रम सुरू करण्यात आला. हा जो उपक्रम आहे तो NCW म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल कमिशन फॉर विमेनने त्या महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी हा उपक्रम सुरू केलाय. तर याचा फुल फॉर्म आहे युअर AI सखी फॉर शेपिंग हॉरायझन्स विथ डिजिटल अवेअरनेस. हा उपक्रम आपल्याला बघायला मिळतो यशोदा AI नावाने. सो याचं उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, कोण आहेत? विजया रहाटकर. तर विजया रहाटकर यांच्या हस्ते लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलं. त्याचबरोबर महिलांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI ची साक्षरता, डिजिटल समावेशन, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, डिजिटल सिक्युरिटी आणि सुरक्षित ऑनलाईन पद्धतींना प्रोत्साहन देणं हे याचा मुख्य उद्देश होता. की बेसिकली ज्या काही विमेन्स आहेत त्यांना पण AIचा चांगला वापर करता आला पाहिजे, त्याच्याबद्दल अवेअरनेस आलं पाहिजे की पॉझिटिव्ह यूज कसा आहे, ठीक आहे, किंवा काय सिक्युरिटी, त्या सगळ्या गोष्टींसाठी. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या भारतीय वंशाच्या खगोलशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली प्रारंभिक विश्वातील एका रहस्यमय ब्लॅक होल ताऱ्याचा MOM BH1 चा शोध लावण्यात आलेला आहे? तर हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. डॉक्टर रोहन नायडू नावाचे शास्त्रज्ञ आहेत, भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. तर त्यांच्या लिडरशिप खाली जे काही प्रारंभिक युनिव्हर्स जे आहे त्यामधलं एक ब्लॅक होल तारा जो आहे MOM BH1 याचा शोध लावण्यात आलाय. तर बघा ऑगस्ट 2026 मध्ये हा शोध लागला. तर डॉक्टर रोहन नायडू हे हैदराबादचे रहिवासी आणि MIT चे खगोलशास्त्रज्ञ आहेत. सो त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम होती. त्यांनी काय केलं, तर जे काही आपलं युनिव्हर्स आहे त्या युनिव्हर्सच्या स्टार्टिंगला जे सुरुवातीचा काळ होता जेव्हा युनिव्हर्स एक्सपान्शन किंवा युनिव्हर्सची निर्मिती झाली, तर त्या पिरियड मध्ये जे काही आतापर्यंत आपल्या समोर रहस्य होतं त्या ब्लॅक होल स्टारचा शोध लावलाय. नासाचं जे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आहे, तर या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप मिराज और मिराकल म्हणून MOM मिराज और मिरॅकल या सर्वेक्षणादरम्यान हा शोध लागलेला आहे. तर बघा MOM BH1 जर आपण पाहिलं तर एक ही जी वस्तू आहे किंवा हा जो तारा आहे
तो तारका समूहामध्ये स्थित आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर सेट्स आहे तो तारका समूहामध्ये स्थित आहे. MOMBH1 हा जो तारा आहे किंवा हा जो ब्लॅक होल तारा आहे तर तो बिग बँग नंतर जवळपास 760 दशलक्ष वर्षांनी तयार झालेली एक खगोलीय वस्तू आपल्याला बघायला मिळते. एक दिसायला विशाल ताऱ्यासारखी आहे, दिसायला खूप मोठ्या ताऱ्यासारखी आहे, पण जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये एक तिच्या केंद्रस्थानी आपल्याला ब्लॅक होल कृष्णविवर बघायला मिळतो. जर तुम्ही इथे इमेज मध्ये पाहिलं तर अशा प्रकारे. पुढे जाऊया. सद्भावना दिवस 2026 राजीव गांधी यांच्या 82व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. तर 2026 ला हा दिवस कधी साजरा करण्यात आला? 20 ऑगस्टला साजरा करण्यात आला. सो राजीव गांधी यांची जी 82वी जयंती होती त्यानिमित्त 20 ऑगस्टला हा दिवस साजरा केला गेला. तर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, शांतता, सदिच्छा आणि भावनिक ऐक्य यांना प्रोत्साहन देणे हा आहे. मग आता राजीव गांधी यांच्याविषयी जर बघायचं झालं तर ते आपण जर पाहिलं तर भारताचे पंतप्रधान होते, सगळ्यात तरुण पंतप्रधान बनले होते वयाच्या 40व्या वर्षीच. 20 ऑगस्ट 1944 ला त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला होता. तर भारताचे 7वे पंतप्रधान होते ते. 1984 पासून ते 1989 पर्यंत त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रसेवेसाठी त्यांना 1991 ला मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न सुद्धा प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांची 3ऱ्या अपत्याच्या जन्मावरील प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 365 दिवस म्हणजे 1 वर्षापर्यंत वाढवलेली आहे? तर ती तमिळनाडू. ऑप्शन नंबर 1. तमिळनाडूचे जे थलापती विजय मुख्यमंत्री आहेत, तर तमिळनाडूच्या सरकारने काय केलं ऑगस्ट 2026 मध्ये, ज्या महिला कर्मचारी आहेत की ज्यांची 3ऱ्यांदा डिलिव्हरी होते, सो थर्ड बेबीच्या वेळी जी सुट्टी असते ती 12 आठवड्यांच्या ऐवजी वर्षभर केली. म्हणजे 84 दिवसावरून ती 365 वर सुट्टी नेलेली आहे की थोडा रेस्ट पिरियड जास्त असावा, त्यासाठी हा बदल केलाय. आणि याचं मुख्य उद्दिष्ट आहे की महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन द्यायचं, विमेन एम्पॉवरमेंटला प्रोत्साहन द्यायचं आणि ज्या काम करणाऱ्या महिला आहेत तर त्यांच्या कल्याणाचं रक्षण करायचं. म्हणजे असं नको व्हायला की मग लेडीज विचार करेल की बाबा उद्या जाऊन आम्हाला काम करायचंय तर आम्हाला हे कसं बाळाला कसं सांभाळायचं, काम कसं, सुट्टीचा इश्यू, मग काम सोडायला नको. सो त्यासाठी ती रजा मंजूर केलेली आहे की त्यांच्या मातृत्व काळामध्ये त्यांना काम आणि कुटुंबामध्ये बॅलन्स ठेवता आला पाहिजे, यासाठी मदत होईल. सो तमिळनाडूची राजधानी आपल्याला माहितीये चेन्नई आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे मुख्यमंत्री आहेत, थालापती विजय. बघा साऊथ मध्ये सरनेम नसतात, साऊथ मध्ये नाव आणि वडिलांचं नाव शेवटी लावतात. जसं की थालापती विजय आपण म्हणतो तर जोसेफ त्यांचं नाव आहे आणि विजय वडिलांचं नाव आहे. तर तमिलगा वेत्री कळघम पक्ष जो आहे TVK त्या पक्षातून ते निवडून आले आणि राज्यपाल जर पाहिले तमिळनाडूचे राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर हे आहेत. नेक्स्ट, 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची 30वी आवृत्ती भारतातल्या कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर नवी दिल्लीमध्ये 17 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान 2026 मध्ये BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी आहे तर याची 30वी आवृत्ती आयोजित केली जात आहे. सो वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ही. भारताची जी राजधानी आहे तिथे नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम जे तर त्या ठिकाणी हे आयोजन केलं जातंय. भारत 17 वर्षाच्या पिरियड नंतर पहिल्यांदा म्हणजे 17 वर्षानंतर या प्रतिष्ठित जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करते. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF बद्दल बघूया. 1934 मध्ये त्याची स्थापना झाली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघ होता, IBF म्हणून त्याला ओळखलं जात होतं आणि नंतर ते बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बनलं. खुनिंग पटामा लिस्वाट्रुकुल हे त्याचे अध्यक्ष आहेत. मलेशियामध्ये क्वालालंपूर या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण सुदान मधील संयुक्त राष्ट्र मोहिमेतील UN मिस असाधारण सेवेसाठी कोणत्या देशाच्या 210 शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आलेला आहे? तर आपल्या भारताच्या 210 सैनिकांना युनायटेड नेशन्सची जी मोहीम होती तर त्यासाठी जी असाधारण सेवा केली त्यासाठी काय केलेलं आहे तर भारताच्या सैनिकांना हे प्रदान करण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्र पदक. तर दक्षिण सुदान मध्ये हे झालं होतं. ठीक आहे, सो हा पुरस्कार जो आहे तो 17 ऑगस्ट 2026 ला दक्षिण सुदानची जी राजधानी आहे जुबा त्या ठिकाणी प्रदान केला गेला.
माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या जनप्रिय नेता व्यंकय्या नायडू उदयगिरी से उपराष्ट्रपती तक या प्रकाशित झालेल्या हिंदी चरित्राचे लेखक कोण आहेत? सो बघा, आपण रामनाथ कोविंद यांचं पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये आत्मचरित्र. आता हे चरित्र आहे. आत्मचरित्र म्हणजे स्वतः लिहिलेलं, चरित्र म्हणजे दुसऱ्याने लिहिलेलं. सो इथे जर आपण पाहिलं तर हे जे आत्मचरित्र आहे ते आचार्य वाय लक्ष्मी प्रसाद यांनी लिहिलेलं आहे. तर माजी उपराष्ट्रपती आहेत आपले एम व्यंकय्या नायडू. तर त्यांचं चरित्राचं नाव काय आहे? हिंदी चरित्र आहे ते जनप्रिय नेता व्यंकय्या नायडू उदयगिरी से उपराष्ट्रपती तक. ठीक आहे. मग बघा, आचार्य यार्लागड्डा लक्ष्मी प्रसाद, वाय लक्ष्मी प्रसाद हे माजी उपराष्ट्रपती यांचं त्यांनी चरित्र लिहिलं आणि ते लेखक आहेत. 2026 ऑगस्ट मध्ये हे रिलीज झालेलं आहे. सो याचं प्रकाशन कोणी केलं? केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी याचं प्रकाशन केलं. मुप्पवरपू व्यंकय्या नायडू एम व्यंकय्या नायडू हे 2017 ते 2022 पर्यंत भारताचे 13वे उपराष्ट्रपती होते. मग उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे काय असतात? अध्यक्ष असतात. पुढे जाऊया. भारत सरकारने तिस्ता बॅरेज प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे अनुपम प्रसाद. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर येईल. अनुपम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय उच्चस्तरीय समिती जी आहे ती काय करण्यात आली आहे? स्थापन करण्यात आली आहे. कशासाठी? तर तिस्ता बॅरेज प्रकल्प जो आहे त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे जे अध्यक्ष आहेत अनुपम प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. काय उद्दिष्ट होतं? तर पहिला आपण आढावा घेण्यासाठी जे पश्चिम बंगालमध्ये तिस्ता बॅरेज प्रकल्प जो सुरू आहे TBP याचं पुनरुज्जीवन, जीर्णोद्धार आणि भविष्य कालातील व्यवस्थापनाचं मूल्यांकन करणं हे याचं उद्दिष्ट आहे. मग तिस्ता नदी जी आहे त्याच्या व्यवस्थापनावरून चीन सोबत जर आपण पाहिलं तर चीन सोबत बांगलादेशचं वाढतं जे सहकार्य आहे आणि सामरिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर हे आपण स्टेप उचललंय. मग तिस्ता बॅरेज प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यातला तिस्ता नदीवरचा एक महत्वाचा सिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे. त्याचबरोबर उत्तर बंगालच्या जिल्ह्यांमध्ये तिस्ता जर तुम्ही पहिली गोष्ट ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. तिस्ता नदीविषयीचा हा प्रकल्प लक्षात ठेवा. मग उत्तर बंगालच्या जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी पाणी पुरवणं आणि वीज निर्माण करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया. भारतीय टपाल विभागाने कोणत्या राज्याच्या 12व्या शतकातील ऐतिहासिक मेदक किल्ल्यावर एक विशेष टपाल पाकिट आणि स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तेलंगणा. काय? तेलंगणा. तमिळनाडू नाही, तेलंगणा. सो बघा, तेलंगणा टपाल विभाग जे आहे म्हणजे भारतीय राज्याचं तेलंगणा भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जो टपाल विभाग आहे तर त्यामध्ये तेलंगणा राज्याचे जे 12व्या शतकातील ऐतिहासिक मेदक किल्ला आहे त्यावर एक विशेष टपाल पाकिट आणि स्मारक टपाल तिकीट जारी केलेलं आहे. कधी? ऑगस्ट 2026 मध्ये हे जारी केलं. सो जर पाहिलं तर इथे याचं बांधकाम या किल्ल्याचं 12व्या शतकात काकतीय राजा जो प्रताप रुद्र यांच्या कारकिर्दीमध्ये झालं होतं. मग याचा मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला जर पाहिलं तर याचं जे आर्किटेक्चर आहे तर विजयनगर साम्राज्याचं प्रतीक गंधभेरुडम म्हणजे 2 डोक्यांचा पक्षी आणि नंतर कुतुबशाही काळातील 17व्या शतकातील मशीद आपल्याला याच्या प्रवेशद्वारावर, मेन प्रवेशद्वारावर बघायला मिळते. नेक्स्ट, कोणत्या फिनटेक कंपनीने भारतातील पहिले AI शक्तीवर चालणारं पेमेंट फाउंडेशन मॉडेल रेझर पे वल्कन लॉन्च केलेलं आहे? तर रेझर पे वल्कन जे आहे रेझर पेने. येस, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. फिनटेक कंपनी जी आहे रेझर पे. बघा, तुम्ही पण आपल्या अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन वरून जे काही परचेस करता तर ते रेझर पेला आधी पेमेंट जातं आणि मग रेझर पे आपल्याला देतं. सो ते मधलं एक आपल्याला काय दिसतं? पेमेंटचं गेटवे दिसतं. सो फिनटेक कंपनी रेझर पे तिने भारताचं पहिलं AI शक्तीवर चालणारं जे पेमेंट फाउंडेशन मॉडेल आहे रेझर पे वल्कन ते सादर केलं. सो हे मॉडेल जे ते एनव्हीडियाचे ऑक्सिलरेटेड कम्प्युटिंग आणि WS म्हणजे Amazon वेब सर्व्हिसेस क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने डेव्हलप करण्यात आलेलं आहे. मग भारताच्या गुंतागुंतीच्या ज्या काही डिजिटल पेमेंट इकोसिस्टम आहेत त्यामधील UPI, कार्ड्स, नेट बँकिंग यातील अपयश आणि जे काही फ्रॉड होतात त्यांना त्याच्या चॅलेंजेसला सामोरे जाण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेलं हे पहिलं ट्रान्सफॉर्मर आधारित AI फाउंडेशन मॉडेल आहे. पुढे
17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेची संकल्पना काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. सिलिकॉन टू सिस्टम्स बिल्डिंग द इकोसिस्टम ही याची काय आहे? थीम आहे. सो सेमिकॉन इंडिया 2026 ची जी परिषद आहे 17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. तर इथे यशोभूमी जर आपण पाहिलं तर नवी दिल्लीमध्ये ती आयोजित केली जाईल. इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर 2026 रोजी त्यांनी काय केलं तर या 5व्या आवृत्तीचं उद्घाटन केलं. सो ही समिट कंप्लीट झाली आहे. थीम होती या वर्षीची सिलिकॉन टू सिस्टम्स बिल्डिंग द इकोसिस्टम. सो भारताला जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचं प्रमुख केंद्र बनवणं हे याचा उद्देश होता. पुढे जाऊया. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि ब्रिक्स युवा शिखर परिषद कोठे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 गांधीनगर गुजरात मध्ये. जर पाहिलं तर याचं आयोजन केलं जाणार होतं. सो युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय याच्या अंतर्गत हे आयोजन केलं जाणार होतं. मग या परिषदेमध्ये शिक्षण, नवोन्मेष, शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि दीर्घकालीन संस्थात्मक सहकार्य यावर चर्चा झाली. या वर्षीची थीम होती बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबिलिटी. पुढे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे पंतप्रधान इंटर्नशिप योजना PMIS उद्योग पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या कंपनीला सर्वसाधारण विजेता ओव्हरऑल चॅम्पियन या किताबाने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर महिंद्रा अँड महिंद्रा. ऑप्शन नंबर 1 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला काय केलंय तर पंतप्रधान इंटर्नशिप योजना उद्योग पुरस्काराने सन्मानित केलंय. एकूण उद्योग चॅम्पियन या किताबाने सन्मानित केलंय. सो पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्लीमध्ये इंडिया हॅबिटेट सेंटर मध्ये झाला होता. बाकी जर विजेते पाहिले तर प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातला भागीदार ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ONGC, तसंच NTPC लिमिटेड आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड. सर्वोत्कृष्ट खासगी भागीदार पुरस्कार जो आहे तर त्यामध्ये प्रायव्हेट पार्टनरशिपचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड. जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंट बनण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केलेला आहे? तर जगातला सर्वात तरुण CA बनण्याचा जो रेकॉर्ड आहे तो लक्ष्मणन मय्यप्पन यांनी केलेला आहे. सो लक्ष्मणन असं काय नाव आहे त्याचं, लक्ष्मणन मय्यप्पन याच्या नावावरती तो रेकॉर्ड आलाय. सो दुबईमध्ये राहतो, तो भारतीय वंशाचा आहे. सगळ्यात तरुण म्हणजे 16 वर्ष आणि 141 दिवसाचा त्याचं वय आहे आणि तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलाय एवढा तरुण CA बनण्याचा. तर हे लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे आजचं सेशन कंप्लीट झालंय. PYQ 360 डिग्री बॅच तुम्ही ऍप्लिकेशन वरून घेऊ शकता. तलाठी भरतीची सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करू शकता. आजचा टेस्ट क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीने भारतातील पहिलं AI शक्तीवर चालणारं पेमेंट फाउंडेशन मॉडेल सुरू केलंय आणि त्याचं नाव काय आहे? सो या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.